साहेब मी ड्रिंक करतोय पण टेस्ट बरोबर लागत नाहीये, दारू चढत नाहीये. FDA टोल फ्री क्रमांकावर आलेल्या या फोनमुळं चक्क अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनाही एक वेगळाच अनुभव आला. सध्या FDA कडून भेसळयुक्त पदार्थ, अस्वच्छ हॉटेल्स आणि प्रतिबंधित पदार्थांविरुद्ध कारवाईमुळं अनेक गोष्टी समोर येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी FDA या हेल्पलाईन क्रमांकावर येणाऱ्या काही तक्रारीचा एक किस्सा सांगितला. एका मुलाखतीदरम्यान तुकाराम मुंढे यांनी सांगितलं की FDAच्या टोल फ्री क्रमांकावर रात्रीच्या वेळी काही विचित्र स्वरूपाचे त्यांना फोन येतात. रात्री साधारण 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास काही जण त्यांना फोन करून मद्यपानाशी संबंधित तक्रारी करत असल्याचं त्यांनी सांगितलं. काही जण तर थेट अधिकाऱ्यांचा वैयक्तिक नंबरही मागतात. अशाच एका फोनमध्ये संबंधित व्यक्तीनं FDA कडे तक्रार केली. सर मी ड्रिंक करतोय पण टेस्ट बरोबर लागत नाहीये, तुमची टीम पाठवा, असं त्या व्यक्तीनं फोनवर सांगितल्याचं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. म्हणजे स्वतः मद्यपान करत असतानाच त्या व्यक्तीला पेयाच्या चवीसंबंधित संशय आला आणि त्यांनी थेट FDA कडे तक्रार केली. मुंढे यांनी सांगितलं की अशा प्रकारच्या तक्रारी FDAच्या टोल फ्री क्रमांकावर येत असतात. मात्र या तक्रारीसोबतच FDAच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या दारू आणि सॉफ्ट ड्रिंकची गुणवत्ता, उत्पादन आणि लेबलिंग याबाबत ही कारवाई केली जाते. विशेष म्हणजे आपण स्वतः कधीही दारू प्यायलो नाही असं तुकाराम मुंढे यांनी या मुलाखतीत आवर्जून सांगितलं. मात्र प्रशासनाच्या कामाचा भाग म्हणून अशा प्रकारच्या तक्रारी आणि संबंधित नियमांकडे लक्ष दिलं जातं असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान FDAच्या कारवाईचा विषय केवळ दारू किंवा सॉफ्ट ड्रिंक्स पुरता मर्यादित नसून भेसळयुक्त खाद्यपदार्थ, अस्वच्छ हॉटेल्स तसंच प्रतिबंधित पदार्थांविरोधात कारवाई करणं हेही आहे. त्यामुळं नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी प्रशासनासाठी एक महत्त्वाचा भाग ठरतात. पण या संपूर्ण प्रकरणामुळं एक रंजक प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. FDAच्या टोल फ्री क्रमांकावर येणाऱ्या प्रत्येक तक्रारीचं प्रशासनानं कशा पद्धतीनं पडताळणी करावी आणि ड्रिंकची टेस्ट बरोबर नाही अशी तक्रार करणाऱ्या व्यक्तीच्या फोनपासून ते भेसळयुक्त किंवा नियमबाह्य उत्पादनाविरोधातील गंभीर तक्रारीपर्यंत FDA या सर्व तक्रारीवर किती प्रभावीपणे कारवाई करू शकते.